स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी डीएड, बीएड, सीटीईटी, टीईटी पास आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची एक बातमी आलेली आहे. आनंदाची बातमी अशी की विद्यार्थी मित्रांनो, ज्या महाराष्ट्रातील ज्या काही आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे नाशिकचं आयुक्तालय आहे या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळामध्ये 1339 पदांची भव्य या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती निघालेली आहे. तर त्या संदर्भातील जे अपडेट आहे ते अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसंच जे बाह्य स्त्रोताद्वारे अजून पुन्हा जे काही आदिवासी आश्रमशाळांच्या व्यतिरिक्त जे काही ऑफिसेस आहे, प्रकल्प ऑफिसेस असेल किंवा इतर आयुक्तालय असेल, तर या ठिकाणी सुद्धा जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा पदात 155 पदांची भरती सुद्धा या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं त्यासाठी सुद्धा जाहिरात या ठिकाणी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग याचा पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. मग शिक्षक भरतीचं असो, ऍडमिशनचं असो किंवा कोणत्या तरी कॅपराऊंडचं असो किंवा राहण्या खाण्याची व्यवस्था असो, 11वीचं ऍडमिशन असो, नीट जेईईचे क्लासेस असो, तुमचे डॉक्युमेंट अडवलेले असो, अशा विविध प्रश्नांवरती आपण काम करत असतो. व्ह्यू वाढवण्यासाठी आपण काम करत नाही, हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून कोणतेही अपडेट तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे. बघा, जी काही जाहिराती संदर्भात मी बोललेलो आहे कंत्राटी शिक्षक भरती, मग कंत्राटी शिक्षक भरतीचा आपण त्या ठिकाणी काय म्हणजे त्याबद्दलच आपण सहमत आहोत का? तर नाही, या शासनाच्या या भूमिकेला आपण सहमत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी या आश्रमशाळेच्या 1339 पदांची या ठिकाणी कंत्राटी भरती होत आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळांची भरती होणार आहे. परंतु या ठिकाणी आता सत्र सुरू झालेलं आहे 30 तारखेपासून. मग हा सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे, शैक्षणिक नुकसान आहे, गुणवत्तेचं नुकसान आहे, ते होऊ नये म्हणून शासनानं त्यासाठी कंत्राट जेव्हापर्यंत भरती होणार नाही तेव्हापर्यंत 11 महिन्याच्या निविदासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जे काही आदिवासी विकास विभाग आहे त्यांचा आयुक्तालय आहे, जे लीना बनसोड मॅडम आहे, याच्यातून ती जाहिरात जी आहे ती जाहिरात काढण्यात आलेली आहे. ही जाहिरात कशासाठी आहे? तर ही जाहिरात बाह्य स्त्रोताद्वारे जी एखादी संस्था असेल, जे अनुभवी शिक्षक देऊ शकते, अनुभव कर्मचारी देऊ शकते, यासाठी ही निविदा म्हणजे टेंडर काढलेला आहे, निविदा काढलेली आहे. या माध्यमातून आपल्याला समजून येत आहे की 1339 पदं ही शिक्षकांची असणार आहे आणि 155 पदं ही कर्मचाऱ्यांची असणार आहे. मग त्यावरती जेम म्हणजे गव्हर्नमेंट जे काही साईट आहे gem.gov.in या साईटवरती जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन ज्या संस्था आहेत त्यांना करायचं आहे. त्यानंतर आपल्यासाठी या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती येतील आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या काय करता येईल. जे विद्यार्थी वाट बघत आहेत की सध्या भरती होणार नाही, तेव्हापर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरती होतपर्यंत मात्र या ठिकाणी तुम्ही कोणत्याही आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकता. ज्या वेळेला आपले प्रिफरन्स लॉक करण्याची वेळ येईल त्यावेळेला तुम्हाला त्या सर्व भरती होण्याला पुन्हा 3 ते 4 महिने वेळ लागणार आहे. त्यामुळं आताच आपल्याला माहिती आहे की पुन्हा 10 दिवसाची डेट वाढलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे जे आस्थापनांना जाहिराती देण्यासंदर्भात. मग ही जे डेट आहे ही डेट पुन्हा वाढू शकते, पुन्हा 5 दिवसांनी वाढू शकते असं मला वाटते माझ्या माहितीनुसार. कारण 10 दिवसाची वाढणार होती हे मी बोललेलो होतो. आता पुन्हा 5 दिवसाची डेट, शेवटची डेट असणार आहे, 5 दिवस वाढेल. तर त्याच याने अशी विलंब होत आहे. आपला तारीख पे तारीख असं करता करता आपलं 1 ते 1.5 वर्ष निघून जाते. त्यामुळे अशा याने विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये तर त्यावेळेला आपण सुद्धा शिक्षक म्हणून टीईटी सीटीईटी पास असाल, तुमच्याकडे विद्वत्ता असेल, तुमच्याकडे ते जे काही क्वालिफिकेशन असेल तर त्या आधारावरती तुम्ही या आश्रमशाळांमध्ये तुम्ही काय करू शकता, शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता, शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता, जे की तुम्हाला त्याचं आर्थिक मोबदला सुद्धा त्या तासिकेप्रमाणे असेल किंवा त्या जे काही शासनाच्या जे काही निर्णय असतील त्यानुसार तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पगार सुद्धा मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या आलेल्या संधीला गमावू नका. ही जी संधी आहे या संधीचंही सोनं करा आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणारी संधी आहे ती सध्या संधीचं सोनं करा. ते संधी जी आहे ती कायमस्वरूपी असणार आहे. म्हणून शासनाचा धोरणाचा आपण ही जी कंत्राटी धोरणाचा आपण सहमत आहोत अशातला भाग नाही, आपण त्याला विरोध करणारच आहोत. परंतु विद्यार्थ्याचा सर्वात मोठा त्या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे आपल्याला या कंत्राटी शिक्षका संदर्भातील हा व्हिडिओ बनवलेला. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल मात्र करू नका विद्यार्थी मित्रांनो, मी कॉल तुमचा उचलू शकत नाही. त्यामुळे आपण मेसेजद्वारे आपण बोलू शकतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.